ज्यावेळी ज्या संविधान पदावर बसून महाराष्ट्राच्या आया बहिणींची इज्जत लुटली जात होती, तेव्हा नाही लज्जा उत्पन्न झाली? तेव्हा नाही अपमानास्पद वाटलं? राज्य महिला आयोगाला तुम्ही काळं फासलं, त्याची गरिमा संपवली, तेव्हा नाही लाज वाटली? मुळामध्ये आम्ही ह्या बाईवर कोणतीही अश्लील टिप्पणी केलेली नाही. पुणे पोलिसांनी एक लिंक दाखवावी, एक. मी या गुन्ह्यामध्ये जामीन घेणार नाही. आणि ती नाही दाखवू शकली ना, तर रुपाली चाकणकरनी शेतावर तिच्या नवऱ्याने तिला घेऊन त्या ऊसतोडीच्या बायांमध्ये कामाला लावावं, म्हणजे जरा तिला जाण येईल. 20 जणांमध्ये मी आहे, सुषमाताई आहे, संगीताताई आहे, आणि जिचा काहीच संबंध नाही अशी आमची दीपालीताई सय्यद आहेत अभिनेत्री. म्हणजे 15 जण, 4 सोडले की 15 जण उरतात. 15 मधील काही अजितदादा म्हणजे आमच्या पक्षातील आहेत आणि काही मोठ्या साहेबांच्या पक्षातले आहेत. त्यांचे सुद्धा फोन आलेले आहेत. एकही अश्लील टिप्पणी त्यांनी केलेली नाही. हा, त्यांनी सोशलवर म्हणले की गरिमा गेली, ही बाई नकोच होती, बरं झालं राजीनामा घेतला. हे बोललो म्हणून जर रुपाली चाकणकरला अपमानास्पद वाटत असेल तर तिने त्या कोरड्या विरुद्ध जाऊन जीव द्यावा. अहो, तुम्ही जर संविधानिक पदावर बसलेला आहे तर तुम्हाला विचारणार प्रश्न, तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून त्याची उत्तरं द्यावी लागणार आहे. आणि ह्याच रुपाली चाकणकरनी आयोगावर बसून महिलांना आधार देण्याची गरज होती. महिलांच्या गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने व्हावा हे पाहणं गरजेचं होतं. त्याच वेळी वैष्णवी हगवणे प्रकरणात, संपदा मुंडे प्रकरणात जी त्या पीडिताचं चरित्र हनन केलं, तेव्हा नाही लाज वाटली? तेव्हा नाही पोलिसांनी तिच्यावर गुन्हे दाखल केले? पोलिसांना कायद्यानुसारच गुन्हे दाखल करावे लागतील. तुम्ही कोण बाई येते आणि तिच्या संगत मताने सोशल मीडियावर तिच्या विरोधात बोलूच नये म्हणून जर दबावशाहीनी जर हे गुन्हे दाखल करत असाल तर भीक घालत नाही. रुपाली निलेश चाकणकर, आता तुझे खासदारकी म्हणजे वहिनी जेव्हा खासदारकीला होत्या तेव्हापासून जे काही कोणाकोणाला बोलायला लावलं होतं, कोण कोण बोललं होतं, हे सगळे स्क्रीनशॉट मी याच्या आधी नाही टाकले, परंतु आता मी मीडिया ट्रायल चालवणार.